नमस्ते छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. छोट्या दोस्तांनो, काय सुट्ट्या लागल्या ना? मजेत असाल हो ना? कुणाकडे पाहुणे आले असतील, तुम्ही कुणातरीकडे पाहुणे म्हणून गेले असाल, कुणी कॅम्प अटेंड करत असेल, सहलीला जायचा विचार करत असेल. उन्हाळ्याच्या सुट्ट्या कुणाला आवडत नाही? तुमच्यासारख्या छोट्या दोस्तांना तर नक्कीच आवडत असतील हो ना? कारण शाळेला सुट्टी असते, अभ्यासाला सुट्टी असते, मस्तपैकी उशिरा उठायचं, मस्तपैकी मज्जा करायची, खायचं प्यायचं, मस्त चंगळ करायची आणि या दिवसात मस्तपैकी विविध प्रकारचे आईस्क्रीमचा स्वाद घ्यायचा हो ना छोट्या दोस्तांनो? आणि तुम्हाला आईस्क्रीम तर नक्कीच आवडत असेल आणि या दिवसात आईस्क्रीम खाण्याची मजा काही औरच असते हो ना? तर छोट्या दोस्तांनो, हे सर्व करत असताना तुम्ही बालसभा कार्यक्रम नक्की ऐकत असाल हो ना? आणि तुमच्यासारखे छोटे दोस्त मंडळी या बालसभा कार्यक्रमात येतात, त्यांची छान गाणी ऐकून दाखवतात, त्यांच्याबद्दल छान माहिती सांगतात, याची तुम्ही नक्कीच वाट बघत असता हो ना? तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल की आजच्या बालसभा कार्यक्रमात कोण येणार. तर छोट्या दोस्तांनो, माझ्यासोबत एक छान गोड अशी मैत्रीण बसलेली आहे बरं का. ती दिसायला तर खूप गोड आहे, छान तयार होऊन आलेली आहे. तुम्हाला जरी दिसत नसली तरी मला दिसते. चला तर तिच्यासोबत गप्पा मारूया आणि ती नेमकी काय करते हे जाणून घेऊया तिच्याच कडून. ही आजची बालमैत्रीण आहे शिफा मंगेश पवार. हाय शिफा, बालसभा कार्यक्रमात तुझं अगदी मनापासून स्वागत. हाय, कशी आहेस तू? एकदम मजेत. तू कोणत्या शाळेत आणि कोणत्या क्लासमध्ये आहेस? मी यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालय सूर्यमंदिर वाड भद्रावती आणि 6th मध्ये आहे. अच्छा, बरं, तू 6 मध्ये आहे आणि इतकी छान तू तयार होऊन आली आहेस. बाकी तर आपल्या छोट्या दोस्तांना तू दिसत नाहीयेस, पण मी तुला बघते आहे. आणि तर तू नेहमी अशीच तयार होऊन असते का? हो, मला आवडते असं तयार राहणं. मी घरी पण राहते. अच्छा, घरी पण अशीच तयार राहते. आणि मग तू खेळत वगैरे पण असशील ना घरी? मी खेळते, पण म्हणजे की बाहेर असं नाही का, जास्त खेळत नाही. शाळेमध्ये एखादा नाही का खेळते मी कधी कधी. पण खेळताना पण तू अशीच तयार होऊन असतेस? हो. अच्छा, बरं, तू अशी छान तयार होऊन आहेस तर मला वाटतं तुला डान्स करायला नक्की आवडत असेल हो ना? हो, मला डान्स करायला खूप आवडते. अच्छा, कोणत्या प्रकारचा डान्स करतेस मग? मी लावणी प्रकार करते आणि महापुरुषांच्या बद्दल डान्स करते. अच्छा, बरं, महापुरुषांबद्दल डान्स करते म्हणजे नेमकं काय? म्हणजे कुठे काही असं गाणं सुरू असतं? म्हणजे तुझ्या कार्यक्रमाचं स्वरूप किंवा तो जो कार्यक्रम आहे तो कसा असतो? सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल डान्स करते मी, बाबासाहेबांबद्दल डान्स करते, रमाईबद्दल करते आणि शिवाजी महाराजाबद्दल करते. मग नेमकं त्यात काय असतं? म्हणजे गाण्यामध्ये काही जीवन प्रवास असतो का त्यांचा आणि त्याच्यावर तू करते की काय असतं ते सांग ना. हो, म्हणजे की त्यांच्याबद्दल असते. त्यांनी रमाईचं राहते, नांदन आणि बाबासाहेब कसे घडले आणि बाबासाहेबांनी काय काय केलं, शिवाजी महाराजांनी काय काय केलं, असं सगळे राहते गाण्यामध्ये. अच्छा, म्हणजे गाणं ते रेकॉर्डेड राहतं आणि त्यावर तू डान्स करतेस? हो. अच्छा, बरं, डान्स सोबत तुला अजून काय आवडतं? मी रमाई बोलते, जिजाऊ बोलते, सावित्री फुले बोलतोय. मला हे खूप आवडते. म्हणजे एक पात्री प्रयोग ज्याला म्हणतो, 1 ऍक्ट प्ले. मग ते कुठे करतेस तू? मला इकडे तिकडे बोलवतात, जसं मुंबई आणि दिल्ली, तेलंगणा, आदिलाबाद, इकडे तिकडे. आणि मी नांदेडवरून आले. अच्छा, मग तिथे कोणता कार्यक्रम होता? हाच होता का? 1 ऍक्ट प्लेचा होता की डान्स होता? दोन्ही पण होता. रमाई बोलते हे पण होता माझा आणि डान्स पण होता. अच्छा, बरं, मग त्या एक पात्री प्रयोग मध्ये नेमकं तू काय करते? जसं आता रमाई बद्दल म्हणालीस तू किंवा सावित्रीबाई, करून दाखव ना एक पात्री प्रयोग. ठीक आहे. मी जाधवांची कन्या, भोसल्यांची सून, शिवबाची माता, भाग्य कोणते अजून, हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते, तुम्ही लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते, तुम्ही लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला होता, तेव्हा आनंदाने दारादारा रांगोळ्या काढण्यात आला, तोरणं लावण्यात गेली आणि हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असे ठेवले. जिजा म्हणजे जय आणि विजय. आमच्या आईच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो. शिवबाराजे हे आमचे सर्वात धाकटरत्न. अतिशय कठीण परिस्थिती मात देऊन आम्ही शिवबाराजांना घडविले.
शहाजीराजे यांच्याशी आमचं लग्न झालं होतं. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली होती. आता आमच्या पोटामध्ये अंकुर वाढू लागलं होतं. आम्हाला विलक्षण डोहाळे सुरू झालेले होते. आम्हाला मेवा मिठाई किंवा सुगंधित शरबत ही सारी नको होती, कारण आमचे डोहाळेच वेगळे होते. आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते, डोंगर चढून किल्ले पाहावेसे वाटत होते, धनुष्यबाण भाला तलवार हाती घेऊन चिखलात चढून लढाया करावेसे वाटत होते. शिवबाला आम्ही लहानपणापासूनच शिकवले की कुठल्याही जाती धर्माच्या आहारी जायचं नाही आणि कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही, आणि आई भगिनींना स्त्रियांना मान सन्मान द्यायचा आणि माणसाने माणसासारखंच वागायचं. अंगणातली तुळस, गोट्यातली गाय आणि घरची माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्यांची गय करू नका, ही शिकवण आम्ही शिवबांना दिली. आम्ही पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न ते शिवबांनी पूर्ण केलं. एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, पर्वा नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व जिजामाताची. म्हणून म्हणतात जय भवानी जय शिवाजी. शिवबाच्या बारेमध्ये जेव्हा पण बोललं जातं तेव्हा आमची अभिमानाने भरू येतं. म्हणून म्हणते बाळांनो, शिवबा राजांसारखं खूप शिका, खूप मोठे व्हा आणि आई वडिलांचं नाव मोठं करा. धन्यवाद. अरे वा, क्या बात आहे. खरंच खूप सुंदर केलंस तू. आणि जसं मी मगाशी म्हटलं की तू छोट्या दोस्तांना दिसत नाही पण मला दिसतेस. अगदी एक्सप्रेशन वगैरे खूप छान केलेस तू. बरं, हे तू किती वर्षाची असतानापासून करतेस? मी आता 10 वर्षाची होती तेव्हापासून मी करणं चालू केलं. अच्छा, मग पहिला स्टेज शो केव्हा, म्हणजे किती वर्षाची होती तेव्हा तू? मी पहिला आता गरबा खेळला होता नगर परिषदेमध्ये, भद्रावतीमध्ये. तिथे पहिला डान्स गरबा होता माझा आणि त्याच्यामध्ये फर्स्ट नंबर आलता, किड्स फर्स्ट प्राइज म्हणून. आणि मग मी डिफेन्स मध्ये डान्स केलता, त्याच्यामध्ये पण फर्स्ट प्राइज आला. आणि मग तिथे अचानक म्हणजे की फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचं हे होतं, तर आम्हाला माहिती नव्हतं. तर माझ्या मम्मीने मग मला सांगितलं की तू असं कर, आणि मी काय बोलू म्हणजे मला समजलं नाही. तर माझ्या मम्मीने म्हटलं तू अशी बोल, मी एक मराठन मुलगी आहे आणि मी मराठी मुलगी असल्याचा खूप अभिमान वाटतोय, आणि असे जय भवानी जय शिवाजी म्हणून असं म्हण. तर तेव्हाच माझा तिथे फर्स्ट नंबर आला. तर मला अशी खुशी एवढी झाली मला सांगच नाही. आणि मग मी रमाई बोलते नाही का, सुमठाण्यामध्ये केलता फर्स्ट. अच्छा, बरं, मग तू इतकं सगळं हे पाठांतर हे कसं करतेस? माझी मम्मी मला शॉर्टकट्स मध्ये नाही का असं पहिले थोडं थोडं लिहून देते आणि मग मी ते पाठ करतो आणि मग थोडं थोडं करता करता मग वाढवून देते माझी मम्मी नाही का. मग मी थोडं थोडं करता करता मग ते पाठ होऊन जाते मला पूर्ण. पण ही आवड कशी निर्माण झाली? कारण की शाळेत जातो आपण, तर अभ्यास करावाच लागतो आणि हे पण काही वेगळं करायचं म्हटलं म्हणजे याची पण तयारी करावी लागते. हो ना, डान्स पण करतेस तू, वन ऍक्ट प्ले पण करते, तर काय सांगशील? म्हणजे आता डान्सची प्रॅक्टिस केव्हा करते किंवा याची जी वन ऍक्ट प्लेची प्रॅक्टिस तर करावीच लागते ना, काय सांगशील? मी म्हणजे की छोट्या मुलांना हेच सांगते की त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते खूप काही गरीब मुलं असणार माझ्यासारखे, मी पण, आणि माझ्यासारखे खूप काही असणार. त्यांना असं वाटते की त्यांनी आपलं टॅलेंट समोर घेऊन जावे, पण त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे त्यांनी जाऊ नाही शकत. आणि मी ते हेच सांगते की त्यांनी आपल्या आईबाबाचं नाव ऐका पहिले, आणि आईबाबाचं ऐकलं तर मग खूप काही जण समोर जाऊ शकतात. मीने पण माझ्या मम्मीचं ऐकलं आणि माझी मम्मी मला खूप म्हणजे सपोर्ट करते. रमाईबद्दल हे यांच्याबद्दल सांगते, मला सांगत राहते, त्यांची पिक्चर दाखवते, त्यांची स्टोरी सांगते मला. तर मी त्यांच्या मम्मीकडे लक्ष देतो, तर मग मला चांगलं वाटते, मग मी हे शिकले. अच्छा, तिथून तुला आवड निर्माण झाली. बरोबर आहे ना. कुणाकुणाचं केलेत मग तू वन ऍक्ट प्ले? जसं रमाईचं बोललीस तू, अजून? मी रमाईचं केले आहे, जिजाऊचं केलं आहे. रोटरी, आमच्या भद्रावतीमध्ये रोटरी क्लब आहे, तिथे मी जिजाऊचं केलं तर माझा फर्स्ट प्राइज आलता. आणि रमाईचं बोलते, जिजाऊचं बोलते, सावित्रीबाईचं बोलते. बरं, तुला जेव्हा प्राइज मिळतं तेव्हा तुला कसं वाटतं? तुला कसा आनंद होतो? म्हणजे की जेव्हा प्राइजचं सांगते ना तेव्हा धक्का जीव करत राहते मला, माझा फर्स्ट प्राइज येणार का नाही का असं. मग आणि जेव्हा फर्स्ट प्राइज आला तर मला एवढी खुशी होते म्हणजे की बोत येते. आणि मग मी मम्मीला म्हणतो, मम्मी तुला सांगलेलं मला हे झालं, मी फर्स्ट प्राइज आणला. तर माझे मम्मी पप्पा पण खुश होतात. आणि माझ्या मम्मी पप्पाला असं वाटते आज माझी मुलगी इकडे आहे, स्टेजवर आहे, अशी तशी माझ्या मम्मी पप्पाला वाटतात. म्हणजे तुला स्टेज डेअरिंग नक्की आलेलं? हो. बरं, तू मगाशी बोलताना बोललीस की तू
चंद्रपूरच्या बाहेर देखील जाते, भद्रावतीच्या बाहेर चंद्रपूर. कुठे कुठे आतापर्यंत गेली आणि तिथे कोणते कार्यक्रम केलेस? मी तेलंगणामध्ये पण जाऊन आहे, नांदेडवरून आले मी. हा. आणि आदिलाबाद असे तसे इकडे तिकडे, आणि नागपूरमध्ये पण जाऊन आहे मी. आणि मला आता आलतं पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये, पण माझ्या भावाची तब्येत खराब असल्यामुळे मी जाऊ नाही शकली. अच्छा. इकडे अशी जाऊन आहे. आता मला बोलवलं आहे कुठे बोलवलंय बाहेर आता? गावी. पप्पाला माहित आहे, अच्छा. पण इकडे बोलवलं आहे बरं, मग बाहेर. ते शाळेकडून बोलवलं जातं की कोणत्या संस्थांकडनं बोलवलं जातं? माझ्या मागे नाही का 4-5 जणांचा नाही का हात आहे. म्हणजे की माझी मम्मी मला रमाई बोलते, जिजाऊ बोलते, हे शिकवते. आणि पहिलं तर माझे मामा नाही का, तुफान मामा, तुफान सर अश्विन, त्यांनी मला डान्स, म्हणजे की इकडे तिकडे प्रोग्राम मध्ये जायचं राहिलं तर त्यांनी मला डान्स एक शिकवून देते. आणि मग मी इकडे तिकडे करते. आणि मग इकडे तिकडे जायचं राहिलं तर ते भगत अंकल सांगते मला. अच्छा, म्हणजे त्यांची आणि प्रेरणा मधुकर तुला बावरची अंकल सांगते. म्हणजे त्यांची प्रेरणा तुला मिळते. हो. अच्छा. बरं, तू डान्स पण छान करतेस आणि वन ऍक्ट प्ले पण छान करतेस. अजून तुला कशाची आवड आहे मग? मला ड्रॉइंगची पण आवड आहे आणि सिंगिंगची आवड आहे, पण मला ते सूर नाही का लावता नाही येत. तर मला आवड आहे, पण मला सूर ताल नाही लावता येत. अच्छा, पण तुला गाण्यातलं कळतं, गाणं ऐकायला आवडतं, हो ना? बरं, तू इतकी आता सगळे हे जे करते आहे, वन ऍक्ट प्ले आहे, डान्स आहे, हो. याची प्रॅक्टिस मग केव्हा करते? कारण की शाळेचा अभ्यास देखील करावा लागतो ना. शाळेत पण जाते तू, तर मग हे केव्हा करतेस? शाळा 10 ते 5 वाजेपर्यंत राहते. मग शाळेतून आलं तर थोडंसं थांबते, जेवण विवण करते, आणि मग थोडंसं ते रमायचं पाठ करते, आणि मग अभ्यासाला बसते. अभ्यास अगर खूप मोठा असला तर मग मी थांबते, अभ्यास करते, आणि मग माझ्या डान्सची प्रॅक्टिस करते. आणि मग झोपून सकाळी उठल्यावर नाही का जे अभ्यास थोडसा राहते बाकी ते करून टाकते. अच्छा, म्हणजे जास्ती जर अभ्यास असेल तर त्या दिवशी तू जो तू प्रॅक्टिस करते रोजची ती थांबवते. बरं, मग हे यात नेहमी नवीन नवीन करते की ते जे तुझं पाठ झालेलं आहे तेच करतेस असं? रमाईचं. हा, म्हणजे कोणतेही असेल, रमाई आहे, सावित्रीबाई फुले आहे, जिजाऊ आहे. आता मी रमाईचं जे आहे ते माझं पहिलेपासून चालू आहे. पहिले तर माझं थोडंसंच होतं ते रमाईचं, आणि मग मम्मीनं थोडं थोडं वाढवलं. मग आता थोडंसं ते पूर्ण झालं रमाईचे, म्हणजे की निदान होतवरी इथवरी झालं. आता फक्त ते म्हणजे मुलांचं नाही का सांगायचं राहिलं. अच्छा. ते मग मी वाढवून देते. अच्छा, मग आपल्या मनाने तुला वाढवता येतं? आपल्या मनाने वाढवता येतं. की मम्मीनं नाही का मला सांगितलं होतं का आता तू इथे थोडंसं जास्त कर. टायमावरच मम्मीनं म्हटलं कर, तुला चांगलं होईल. तर मी टायमावर तिथे मग ते बघितलं मोबाईलवर पटकन, आणि मग ते करून टाकलं. अच्छा. बरं, हे सगळं तू करते तर शाळेत पण करत असतेस का? मग या कॉम्पिटिशन मध्ये वगैरे भाग घेतेस? हो, गॅदरिंग मध्ये पण घेते मी. आणि संस्कृत मंत्री माझं बोर्डावर आहे नाव, संस्कृत मंत्री म्हणून. आणि माझे शिक्षक पण छान आहे शाळेतले. अच्छा, बाकीच्या याच्यात पण तू इन्व्हॉल्व्ह होत असतील ना शाळेमध्ये? कोणत्या कोणत्या याच्यात तू भाग घेतेस? म्हणजे खेळ आहे किंवा आता तर तू डान्समध्ये आणि वन ऍक्ट प्ले मध्ये तर आहेस, अजून कोणत्या गोष्टी आवडतात तुला? मी शिकवतो, म्हणजे की छोट्या छोट्या मुलांना नाही का. माझं बोर्डावर नाव आहे, तर मग सर म्हणते तू शिकव म्हणते या मुलांना, मग मी शिकवून टाकते. अच्छा, म्हणजे तू इतकी लहान आहे, स्वतः शिकते आणि बाकीच्यांना देखील शिकवते. अच्छा. बरं, मग लावणीमध्ये तू करतेस, लावणी वगैरे कुठे शिकलीस मग? माझे तुफान सर आहे, त्यांनी शिकवतात. अच्छा, मग ते पण तू बाकी कॉम्पिटिशन मध्ये बाहेर गावला जाते त्याच्यात घेते का मग भाग? हो, पण जास्त आता हे रमाईचं यांच्या महापुरुषाबद्दल राहते ना कार्यक्रम, तर मला मग महापुरुषाबद्दल डान्स आणि त्यांच्याबद्दलच ऍक्टिंग करायला लागते. अच्छा. हो. आणि याची तयारी तू सगळी छान पद्धतीने करतेस. बरं, अभ्यासात कशी आहेस तू? रोज शाळेत जाते तू? हो, रोज जाते, पण आता मी माझा नाही का म्हणजे खूप इकडे तिकडे प्रोग्राम आहे आणि मी बिझी आहे, तर मग इकडे आता शाळेत जाणं नाही झालं माझं. शाळेत जाणं नाही झालं, मग टीचर नाही रागवत तुला? टीचर सर लोकांना मी सांगून देते, आणि सर मग म्हणते तुझं प्रोग्राम आहे तर तू जाऊ शकते म्हणते, आणि सांगत जा म्हणते, म्हणजे की प्रोग्राम राहिला तर जायचं आहे म्हणून बा. मग तू राहिलेला हा सगळा अभ्यास कसे करतेस मग? आता मला प्रोजेक्ट दिलं होतं, तर मी इथे माझी तब्येत पण मधामध्ये खराब झाली, कानाने गळा दुखत होता, तर मग मी घरीच होती, शाळेत नाही गेली. तर मग मी प्रोग्राम होता खालीच बसून होते, तर मग मी ते प्रोजेक्ट होमवर्क होतं ते करून टाकलं.
अच्छा. बरं, तू इतक्या ठिकाणी आता जातेस कार्यक्रमाचं, मग तुझ्या आईबाबांचं प्रोत्साहन तुला कसं मिळतं? कारण की सगळ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. हो. तुझ्या खाण्यापिण्याकडे असेल, कारण की तू लहान आहेस, हो ना. मग बाहेर जातो आपण, काही वेगळं खाण्यात आलं तर तब्येतीकडे लक्ष देणं फार महत्वाचं असतं. हो. तर काय सांगशील, तुमच्या घरी किती जण आहेत आणि आईबाबांचं प्रोत्साहन तुला कसं मिळतं? मम्मी पप्पा आणि माझे 2 भाऊ आहे आणि मी. हां. आणि त्याने मला लक्ष देते की तू खात जा म्हणते. आणि बारीक असल्यामुळे नाही का माझे मम्मी पप्पा रागवतात, तू जेवण काऊन नाही करत, आणि असं जेवण करत जा म्हणते. आणि जबरदस्ती मग तिथे चारूनच देते मला. अच्छा. 1-2 घास नाही, पण चारूनच टाकते. आणि देणं आवश्यकच आहे ना, कारण की त्यासाठी एनर्जी हवी. जसं तू लावणी करते, मनेक प्ले करते, तुला पाठांतर करणं आवश्यक आहेच. त्यात तुझं एक्सप्रेशन पण बरोबर आले पाहिजे, हो ना. म्हणजे कसं, तू जेव्हा हे सगळं लाईव्ह करतेस ना, तुझं व्हिडिओ किंवा असे नसतात, आणि लाईव्ह करताना जो इफेक्ट आहे, जे समोरचे श्रोता लोक बघते आहे, त्यांचा रिस्पॉन्स आपल्याला नक्कीच लगेचच मिळतो. बरोबर आहे ना. म्हणजे चित्रपटात असेल तर तो फरक पडतो, त्याच्यात रिपीट करतात, त्याच्यात परत करून घेतात. पण जेव्हा तू हे लाईव्ह करते तर समोरच्या व्यक्तीचं लगेच एक्सप्रेशन करते. मी आता नांदेडवरून आली तर मी रमायचं नाटक केलं, तर सगळेजण मला बघून लढायला लागले होते की तुशी असून बा हे कशी रमायचं पुन्हा कहाणी सांगत आहे. सगळेजण लढायला लागले होते. तर मला म्हणजे की छान वाटत होतं माझ्या चॅनल, म्हणजे की सगळ्यांना हे होत आहे की त्यांना वाटत आहे की त्यांची रिअल रमाई समोर आहे, त्यांची माता रमाई समोर आहे. अगदी तुझ्या याच्यातून त्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या. तू जे बोलत होती ते झालंच, पण तुझी ऍक्टिंग बघून, तुझा अभिनय बघून तू त्यांच्यापर्यंत पोहोचलीस. बरं, हे सगळं कसं करतेस तू? कारण की तू इतकी लहान आहेस. रमाई झालं, जिजाऊ झालं, हे तर मग हे कसं काय? म्हणजे तुला आवडच होती पहिल्यांदा, की आई बाबां घरी तुला सारखे त्यांच्या जे स्टोरीज आहेत त्या सांगत होते, आणि मग कसं काय? मला आवड तर होतीच. मग मम्मीने जास्त, म्हणजे मम्मी पप्पा पण माझा सपोर्ट करतात, पण मम्मी मला चांगल्याने सांगते, बेटा हे असे होते, रमाई अशी होती, जिजाऊ असे होते, यांनी शिवांना घडविले, शिवाजी महाराज असे होते, बाबासाहेब असे होते. तर यांच्याबद्दल मम्मी मला सांगत राहते की बेटा पाय असे होते यांनी, या महापुरुष, असं मला सांगत राहते. म्हणून मग मला पण वाटलं, आणि मला आवडत होते पहिलेपासूनच ते रमाईचे नाटक करणे. अजून काही अनुभव आपल्या छोट्या दोस्तांना सांग ना. हे सगळेजण माझे पाया लागतात ना, मला म्हणजे की खुशी वाटते की मी आता या लेवल पर्यंत पोहोचली. तू आज या बालसभा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या छोट्या दोस्तांना काय सांगशील? मी हेच सांगते, अभ्यास पण करा, आणि जे तुमचे विचार आहे महापुरुषाबद्दल ते समोर घेऊन जा. आणि मोबाईल बघा, पण मोबाईल पण जरुरी आहे आणि मोबाईल ना पण जरुरी आहे. कारण की मोबाईलमध्ये रमाई म्हणजे की असे महापुरुषाबद्दल खूप काही असते, ते जे मोबाईलमध्ये दाखवतात. मोबाईल छान पण आहे आणि खराब पण आहे. तर तू आज आकाशवाणी स्टुडिओत आली, बालसभा कार्यक्रमात छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. थँक्यू. मला पण छान वाटली इथे आलं तर, आणि तुमच्याबरोबर गप्पा गोष्टी मारायला. छोट्या दोस्तांनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, पण परत आपण भेटणार आहोतच पुढील रविवारी याच वेळेवर. ऐकायला विसरू नका बरं का, तुमच्या सर्वांचा आवडता बालसभा कार्यक्रम. चला तर तोपर्यंत नमस्कार.